देशातील पर्यटन नकाशावर नंबर 1 बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। सध्या देशात पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्र 5व्या स्थानावर आहे, पण यापुढील 5 वर्षात राज्य पहिल्या क्रमांकावर येईल असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यातील किल्ले, समुद्र किनारे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले ठिकाणे यामुळे महाराष्ट्र पर्यटनासाठी एक अमूल्य ठिकाण ठरतं, पण गरज आहे ती जागतिक पातळीवर मार्केटिंगची। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की महाबळेश्वर सारखे ठिकाणं देशातच नव्हे तर जगभरात पोहोचायला हवीत। या हेतूनेच महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या महापर्यटन महोत्सवात त्यांनी ही ग्वाही दिली। पर्यटन ही केवळ निसर्गाची सफर नसून ती रोजगार निर्मिती, सांस्कृतिक प्रसार आणि आर्थिक विकासाची मोठी संधी आहे। राज्य सरकारने जर ठोस पावले उचलली तर महाराष्ट्र नक्कीच टॉप टुरिझम डेस्टिनेशन बनू शकतो। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेची रिपोर्ट। महाबळेश्वर पर्यटन आलेला खूप आनंदी, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय। पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित या महापर्यटन महोत्सवामध्ये महाबळेश्वरला अतिशय सुंदर अशा प्रकारचा महोत्सव आयोजित झाला। मी मंत्री शंभूराजे देसाई आणि पर्यटन विभागाचं अभिनंदन करतो। आणि विविध प्रकारे लेझर शो असेल, ड्रोन शो असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हेलिकॉप्टर राईड असेल, बोट राईड असेल, इतके वेगवेगळे उपक्रम, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना एक पर्वणी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळालेली आहे आणि लोकांनी प्रचंड आनंद उपभोगलेला आहे। 5 वर्षात आपण क्रमांक 1 वर म्हटलं होतं साहेब, काय आपलं प्लॅनिंग असेल कसं? हे असं आहे की आता महाराष्ट्र पर्यटनात 5व्या क्रमांकावर आहे, पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये वर्षभराचं पर्यटनाचं कॅलेंडर तयार करून पर्यटनाच्या विविध महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातले सर्वाधिक पर्यटक आमच्याकडे आकर्षित करून महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर घेऊन जाऊ। साहेब, ड्रोनचा हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे, फार सुंदर प्रयोग आहे।